जिल्हा परिषद निवडणुका लागलेल्या आहेत आणि प्रचाराला सुद्धा सुरुवात झालेली आहे. तर आता सद्यस्थितीला तुम्हाला कसं प्रतिसाद भेटते चारखाना सर्कलमधून? मला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळते, कारण ज्या 15 वर्षापासून आपण ज्यांना निवडून देत होतो त्याने ह्या चारठाणा गणामध्ये काहीच काम केलेलं नाही. येणारा निधी हा इतर तालुक्यामध्ये टाकण्यात आला आणि त्या निधीचा अपव्यय करण्यात आलेला आहे. त्याच्यामुळं प्रत्येक जाती धर्मातून मला प्रतिसाद चांगला भेटत आहे. आता सद्यस्थितीला समजा तुम्ही जिल्हा परिषद निवडणूक जिंकून आले तर तुमचा जाहीरनामा म्हणजे विकासाची कामे कोणत्या पद्धतीने असतील? काय बघा, या सर्कलमध्ये माजी आमदार विजयराव भोपळे ज्यावेळेस आमदार झाले त्यावेळेस त्यांनी बरेच काही रस्त्याचं 70% कामं पूर्ण केलेले आहेत आणि राहिलेले 30% काम रस्त्यांचे मी स्वतःहून पूर्ण करेन. जिल्हा परिषद अंतर्गत जे निधी येते त्या निधीचा शिक्षण विभागात व आरोग्य विभागात तुम्ही कोणत्या पद्धतीने खर्च करणार? काय असतं, जे आपण जिल्ह्यामध्ये 52 जिल्हा परिषद असतं त्यांच्या हिशाला प्रत्येक, जसं की आपण DPTCचा फंड असेल, तांडा वस्तीचा असेल, दलित वस्तीचा असेल, एक ग्रामीण पाणी पुरवठ्याचा असेल, अशा प्रत्येक निधी वेगवेगळ्या असतात. ज्या तांडावाडी वस्ती आणि गावामध्ये ज्या वस्तीमध्ये जी गरज असेल आपण ती गरज जवळपास 100% पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहे. सर्कलमध्ये बऱ्याच ठिकाणी रस्त्यांचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, ते तुम्ही कशा पद्धतीने मार्गी लावणार? काय जेवढा निधी येईल तेवढा निधी मी ह्या सर्कलमध्ये वापरण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण मला जसं की प्रत्येक निधी कोठून आणि कोणत्या स्वरूपात आणायचा आहे हे मला जवळपास चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळं मी हा विकास करू शकतो. कारण मी 15 वर्ष सरपंच राहिलो आणि 10 वर्ष सरपंच संघटनेचा तालुकाध्यक्ष असल्यामुळं मला या प्रत्येक सर्कलमध्ये प्रत्येक वाड्या वस्तीमध्ये कशा पद्धतीने विकास करायचा आहे मला त्यांचा चांगला अनुभव आहे. त्याच्यामुळं मला खात्री आहे मी आलेला निधी माझ्या सर्कलमध्ये वापरून मी जास्तीत जास्त विकास करण्याचा प्रयत्न 100% करेन. महिलांसाठी तुम्ही कोणती योजना आखणार? तर महिलांसाठी काय विकास करणार? काय बचत गट असेल त्यांच्यामार्फत वेगवेगळ्या शिलाई मशीनचं असेल त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने रोजगार देण्याचं आपण काम करणार. आजचे जे राजकारण आहे यावरती तुम्ही काय सांगाल? आजचं जे राजकीय वातावरण तुम्ही बघत आहात काय याबद्दल? पहिलं राजकारण विकासाच्या मुद्द्यावर होतं आणि समाजकारण आणि विकास हे या पद्धतीनं पहिलं राजकारण चालायचं. आजचं राजकारण हा जेव्हापासून हा BJP राजकारणामध्ये सत्तेत आलेली आहे तेव्हापासून या राजकारणामध्ये एक चुकीच्या पद्धतीनं राजकारण होत आहे. नेमकं काय सांगाल, म्हणजे कशा पद्धतीनं? काय पैशाचा अपव्यय होत आहे, काय बळी म्हणजे आमिष खोट्या पद्धतीने दाखवले जातात. कोणते बी काम करायचं असेल तर एकच समजा उदाहरणार्थ गरीब धरा, एक काम 10 शेतकऱ्यासाठी 10च काही वस्तू ठेवलेल्या जातात आणि 100 किंवा 1000 लोकांना बोलवलं जातं, परंतु विकास पूर्णपणे होत नाही. तुमच्यासोबत पंचायत समितीचे कोण कोण उमेदवार आहेत? जसं की चारठाणा गणातून रहमत भाई आहेत आणि जोगवाडा गणातून अविनाश मस्के यांच्या आई आहेत. उमेदवारामध्ये नेमक्या कोणते गट, कोणत्या गोष्टी असायला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला याबद्दल? काय उमेदवारामध्ये एक नेतृत्व करण्याची चांगली खुबी असली पाहिजे. त्यांना विकासाचा दृष्टिकोन राबवता आला पाहिजे. जाती धर्माचा तेढ न निर्माण करता आपण प्रत्येक समाजामध्ये आपण त्यांच्यामध्ये वावरला पाहिजे आणि एक विकासाचा मुद्दा प्रत्येक समाजापर्यंत आपण घेऊन गेलो पाहिजे. चारठाणा मतदारसंघातल्या मतदार राजांना तुम्ही काय आवाहन करणार? मी विकासाच्या मुद्द्यावर आवाहन करणार. ज्या काही त्यांच्या अडीअडचणी असतात, जसं की शेतकऱ्यांना काय पाहिजे, लाईट त्यांचा प्रश्न सुटला पाहिजे, पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे आणि प्रत्येक गलीबोळामध्ये रस्ते झाले पाहिजे. चांगल्या पद्धतीचे रस्ते झाल्याच्या नंतर तिथल्या राहणाऱ्या समाजाला किंवा वाडी वस्तीच्या जनतेला ते ते दुर्गतीनं पसरता एकदम चांगल्या पद्धतीने त्यांना तिथं राहता आला पाहिजे.